नमस्कार, न्यूट्रीबॉश किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ओले हळदीचं लोणचं करून दाखवणार आहे। हळद उगवण्यापासून तर पूर्ण रसरशीत लोणचं करेपर्यंत मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे। संपूर्ण टिप्ससह मी लोणच्याचा व्हिडिओ बनवत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी 7-8 महिन्यापूर्वी माझ्या बहिणीकडून हा हळदीचा कंद आणलेला होता आणि मी तो कूलरच्या ट्रे मध्येच लावलेला आहे। आणि आता आपल्या हळदीची पानं वाळलेले आहेत आणि हळदीची पानं वाळले की आपण समजायचे की आपली हळद काढण्यासारखी झालेली आहे। तर मी हा टप आता उलटा करत आहे आणि यामधून आपण हळद वेगळी करणार आहोत। तर बघू शकता तुम्ही, हळदीचा कंद आपला छान मिळून आलेला आहे। अशाच पद्धतीने अद्रकही उगवली जाते। मी ही माती सर्व झटकून घेते। तुम्ही बघू शकता आपले हळदीचे कंद किती छान वाढ झालेली आहे आणि मी सेंद्रिय पद्धतीने ही हळद उगवलेली आहे। फक्त शेणखत आणि वेळोवेळी पाणी दिलेलं आहे। कुठल्याही रासायनिक पद्धतीचे खत वगैरे वापरलेले नाही, तरी सुद्धा हळदीची छान प्रकारे वाढ झालेली आहे। बघू शकता तुम्ही, ही हळद मी आता सर्व वेगळी करणार आहे, माती झटकून घेणार आहे आणि धुवून स्वच्छ करणार आहे। माती वगैरे झटकून धुवून घेणार आहे। फॅन खाली किंवा उन्हातही वाळवली तरी चालते। भेटू आपण 1 दिवसानंतर। हे बघा, मी हळद धुवून घेतली आणि 1 दिवस फॅन खाली सुकवून घेतली। आपलं लोणचं जास्त दिवस टिकावं म्हणून पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे, तरच आपलं लोणचं जास्त दिवस टिकतं। तर मी अशा पद्धतीने हळद कोरडी करून घेतलेली आहे। त्यात हळदीमध्येच मी माझे कंद पण निघालेत, हे कंद मी पुन्हा लावणार आहे। हे कंद लावल्यानंतर आपल्याला पुन्हा हळद काढता येईल। तर मी हे आपल्या याच्यात 2-3 कंद निघालेले आहेत, ते पुन्हा रुजवता येतात। तर मी ही हळद सुकवून घेतलेली आहे आणि आता आपण त्याचे साल काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण साल काढून घ्यायची आहे। मी 1/2 किलो हळद यातली वापरणार आहे। काही हळद मी उकडून उन्हात वाळून घेणार आहे आणि त्याची पावडर करणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी 1/2 किलो हळद छिलून घेणार आहे आणि त्याचे स्लाइस करणार आहे। तर ही अशा पद्धतीने मी हळद क्लीन करून घेतलेली आहे, साल काढून घेतलेली आहे, त्याचे मी आता स्लाइस करून घेणार आहे। तर ही अशी हळद आपण उकडून वाळवून मग ती अशा पद्धतीने तयार होते आणि याचे तुकडे करून मग आपण पावडर करत असतो। ती रोजच्या जेवणात वापरली जाते। तर मी अशी किसणी घेतलेली आहे, स्लाइस करून घ्यायचे आहे। त्याऐवजी आपण किसूनही घेऊ शकता। अशा पद्धतीने आपण स्लाइस तयार करून घेणार आहोत सर्व हळद, किंवा मग तुम्ही किसूनही घेऊ शकता। अशीच मी सर्व हळद किसून घेते। अशा पद्धतीने त्याचे स्लाइस करून घेतले। त्याऐवजी तुम्ही किसूनही घेऊ शकता। आणि 2 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, तेही मी छिलून घेतलेले आहेत। तर आपण हे ओल्या हळदीचे स्लाइस एका बाउलमध्ये काढून घेऊ। त्यानंतर आपण मोहरीची डाळ घालणार आहोत। यात साधारण 100 ग्रॅम अशी मोहरीची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। 2 टेबलस्पून लाल मिरची घालणार आहोत। ही काश्मीरी मिरची आहे, जास्त तिखट नाही आहे, ही फक्त कलरसाठी वापरणार आहोत आपण। साधारण 4-5 मिरच्या मी कट करून घेतल्या आहेत, त्याही आपण यात मिक्स करणार आहोत। आणि 3 मोठे लिंबाचा रस काढून घेतलेला आहे। लिंबाच्या रसामुळे चवही येते आणि टिकायलाही मदत होते। आपण आता तेल गरम करायला ठेवणार आहोत। साधारण मी 200 ml तेल घेतलेलं आहे। तेल आपण छान कडकडीत गरम करून घेणार आहोत। आपण हे सर्व जिन्नस एकजीव करून घेणार आहोत। नंतर तेल थंड झाल्यावर आपण त्यात तेल घालणार आहोत। खूप टेस्टी असं लोणचं तयार होतं आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे। बाजारातही ओली हळद मिळते, जर मिळालीच तर तुम्हीही असं लोणचं नक्की करून पहा। तुमचं लोणचं कसं झालं मला कमेंटमध्ये कळवत जा। तुमच्या कमेंट्स आल्या की मला कमेंट वाचायला खूप आवडते आणि मला उत्साह येतो। मी अजूनही उन्हाळी सामानाच्या रेसिपी टाकणार आहे, तर माझ्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा।
बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर लोणच्याचा मसाला आपण घरीच करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मी 1 मोठा चमचा बडीशोप घेतलेली आहे, 1 चमचा मेथी दाणा घेतलेला आहे, कलोंजी घेतलेली 1 छोटा चमचा, 10-12 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 10-12 काळी मिरी घेतलेली आहे. बडीशोप जाडसर कुटून घेतली, मेथी दाणा जाडसर कुटून घेतला आहे आणि लवंग आणि मिरी हे सुद्धा आपण जाडसर कुटून घेतलं आहे. तर आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही, धूर निघतोय. तर आपण आता गॅस बंद करू आणि तेल थंड होऊ देऊ. तेल थोडं कोमट झालं की आपण त्यात लसूण घालणार आहोत. तेल मी गॅसवरून खाली उतरवून घेतलेलं आहे. तेल थोडंसं थंड झालेलं आहे आपलं. आपण आता त्यात लसूण घालणार आहोत. अगदी कडक तेलात लसूण घालायचा नाही, नाहीतर जळू शकतो. लसूण छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर हिंगही तळला गेला पाहिजे. त्यानंतर आपण मेथी जाडसर कुटून घेतली, ती मेथी घालायची आहे. मेथी दाणाही छान तळला गेला पाहिजे. त्यानंतर लवंग आणि मिरी याची आपण जाडसर कूट करून घेतलं आहे, तेही घालणार आहे. त्यानंतर बडीशेप, तेही जाडसर आपण कुटून घेतलेलं आहे, तेही घालणार आहे. आणि कलोंजी, हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहोत. त्यानंतर अद्रकचे स्लाइस करून घेतले, तेही घालणार आहोत आपण. लसूण जर तुम्हाला आवडत नसेल किंवा चालत नसेल तर तुम्ही लसूण नाही घातला तरी चालतं. त्याऐवजी आपण अद्रक वापरलेला आहे, असंही छान टेस्ट लागते त्याची. हे सर्व जिन्नस आपण कोमट तेलात घातलेला आहे. तर हे छान थंड होईपर्यंत मसाले छान भाजून होतात, तळून होतात आणि आपल्याला तेल अगदी थंड होईपर्यंत वाट बघायची आहे. अगदी थंड झालं तर मग आपण लोणच्यामध्ये हे सर्व जिन्नस आणि तेल घालणार आहोत. याला आपण एकदम थंड होऊ द्यायचं आहे आता आणि भेटू आपण थोड्या वेळात. तर आपलं हे लोणचं छान एकजीव करून घेतलेलं आहे मसाल्यासोबत आणि आपलं तेलही गार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, अगदी थंड गार होऊ द्यायचं आहे तेल. तेल गार न होताच जर घातले तर आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे तेल अगदी थंड होऊ द्यायचं, नंतर आपण त्यात लोणच्यामध्ये घालणार आहोत. लोणचं जास्त दिवस टिकवण्यासाठी आपण काचेच्या बरणीचाच वापर करायचा किंवा चिनी मातीच्या बरणीचा वापर करायचा. प्लास्टिकच्या किंवा इतर धातूच्या कुठल्याही वस्तू लोणचं साठवण्यासाठी उपयोग करू नये, ते लवकर खराब होतात आणि लोणचंही खराब होतं. तुम्ही बघू शकता किती छान आपलं लोणचं तयार झालेलं आहे, अगदी रसरशीत आणि चवही इतकी छान झालेली आहे. मी सर्व जिन्नस जे सांगितली होती ती परफेक्ट झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीही हळदीचं लोणचं करून पहा. तर आपण आता लोणचं बरणीत भरून घेऊ. मी अशा पद्धतीची एक काचेची बरणी घेतलेली आहे. काचेची किंवा चिनी मातीचंच भांडं घ्यायचं आहे लोणचं साठवण्यासाठी. तर आपण यात सर्व लोणचं भरून घेऊ. बाजारामध्ये ओली हळद मिळत असते, ती आणून एकदा प्रयोग करून पहा. किंवा मग तुमच्याकडे जर जागा असेल तर तुम्हीही अशा सेंद्रिय पद्धतीने हळद उगवून त्याचा लोणच्याचा आस्वाद घेऊ शकता. हळदीचं लोणचंही होतं आणि हळद आपल्याला रोजच्या वापरण्यासाठीही काढता येऊ शकते. हळदीचं भाजीही केली जाते. ओल्या हळदीची जर भाजी तुम्हाला पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, मी ओल्या हळदीची भाजीही तुम्हाला करून दाखवेल. हे बघा, आपल्या ओल्या हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे. ते मुरल्यानंतर खूप छान लागतं, असंही खूप छान लागतं आहे, पण मुरल्यानंतर आणखीनच छान लागेल. तर अशाच पद्धतीने या अगोदरही मी कैरीचे लोणचे व मिरचीचे लोणचे घातलेले आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने आणि संपूर्ण टिप्ससह मी तो व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही जर बघितल्या नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की कैरीचं आणि मिरचीचं लोणचं अवश्य बघा. आणि तुम्हाला अजून कोणते लोणचे बघायला आवडतील हे मला कमेंटद्वारे कळवा. मी तुमच्या फरमाईश पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.